नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा, अभिरूप स्पर्धा परीक्षा, बुद्धिवंत, अक्षरगंगा या सर्व जेवढ्या शालेय स्पर्धा परीक्षा त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गणित या विषयातील सगळ्यात महत्त्वाचा आणि म्हणायला गेलं तर सोपा, म्हणायला गेलं तर अवघड, पण बघा कोणतीही गोष्ट जर आपण सराव केला तर तो घटक आपल्याला सोपा जातो। मग असा हा आपण शेकडेवारी हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी शेकडेवारी म्हणजे काय तर बघा, शेकडा म्हणजे 100। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण म्हणतो शेकडा, आहे की नाही? मग शेकडा म्हणजे काय? 100। म्हणजे त्याला आपण शेकडेवारी पण म्हणतो आणि टक्केवारी सुद्धा म्हणतो। आता बघा, शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे। मग अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद असतो। पण शेकडेवारी हा घटक असा आहे की ज्याचा छेद नेहमी 100 असतो। म्हणजे शेकडेवारीमध्ये छेद हा नेहमी 100 घेतला जातो। आता शेकडेवारीची खूण कशी आहे तर बघा, टक्के। बघा, आपण आपल्या परीक्षेमध्ये जे मार्क्स असतात ते काढताना आपण काय म्हणतो की मला 80% मिळाले, मला 90% मिळाले। मग टक्क्यासाठी आपण हे सिम्बॉल वापरतो। आता आपण गणित बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, शेकडेवारीवर अगदी बेसिक पासून अवघड गणितांपर्यंत अनेक वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत आणि प्रश्न परीक्षेला विचारले जातात। सोपे प्रश्न म्हणजे जे अगदी बेसिक आहेत ते प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। आजचे प्रश्न थोडे पुढचे आहेत पण खूप सोपे आहेत। आपण बघूया प्रश्न कसे ते। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय, 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा किती? म्हणजे आपल्याला मलई किती शेकडा आहे ते काढायचं आहे। बघा, खूप सोपा प्रश्न आहे, फक्त समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। प्रश्न एकदा नाही कळला दोनदा वाचा, कारण जोपर्यंत जर प्रश्न समजला तरच आपल्याला त्याचं उत्तर सहज काढता येणार आहे। कारण प्रश्न सोपेच असतात, फक्त आपण समजून घेत नाही म्हणून आपलं काय होतं, परीक्षेमध्ये सोपे प्रश्न चुकतात। आता बघा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय दिले ह्या गणितामध्ये, मलई दिले आणि दूध दिले, एवढ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत। बाकीचं एवढ्याच दोन गोष्टी माहिती आहेत, त्याच्यावर आपल्याला उत्तर काढायचं आहे। मग इथे लिहून घेऊया आपण मलई। बघा, इथे मी लिहून घेते मलई। आता मलई, ठीक आहे, मलई आणि मलई दिले कशामध्ये? टक्क्यांमध्ये। मग इथे लिहून घेतलं मी, मलई दिले टक्क्यांमध्ये। आणि दुसरी गोष्ट काय दिले? दूध दिलेलं आहे की नाही, दुधाचं प्रमाण दिले। दूध कोणत्या ह्याच्यामध्ये मोजतात? लिटर हे एकक आहे, म्हणून मग दूध लिटर लिहिलं। आणि आपल्याला काढायचं आहे काय तर बघा, आता ही मलईच मी इथे मलईचा बॉक्स देते। आता मलई 10% मलई 120 लिटर दूध, मग 10% मलई म्हणजे किती किलोग्रॅम मलई हे आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे। मग इथे मी लिहिते तिसरा ब्लॉक्स मी असं लिहिते, मलई किती किलोग्रॅम असं। 10% मलई, बघा इथे लिहून घेतलं 10% मलई 120 लिटर दूध आणि आपल्याला किलोग्रॅम काढायचे आहे। बघा, आपल्याला माहिती आहे प्रश्न दिलाय 10% मलईचे 120 लिटर दूध, 10% मलईचे। मग बघा, इथे टक्क्यांच्या खाली नेहमी काय असतं? 100 असतं। मी आत्ताच सांगितलं शेकडेवारी हा अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकांचा छेद नेहमी 100 असतो। पण लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की 100 कुठे द्यायचं, 120च्या खाली द्यायचं का 10% खाली द्यायचं? ते नेहमी लक्षात ठेवा, टक्क्यांच्या खालीच 100 आला पाहिजे। आणि इथे चे आहे, चाचीचे म्हणजे काय? गुणाकार, गुणिले 120, गुणिले 120। आता बघा, या शून्याला हे शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेलं, राहिलंय काय? छेदामध्ये 1 असला तरी काही नसतं। मग 1 गुणिले 12, मग 12 एके 12। मग बघा, 10% मलई म्हणजेच 12 किलोग्रॅम मलई, हे आपण उत्तर काढलंय। आता बघा, दुसरं काय सांगितलंय, व 8% मलईचे 200 लिटर दूध। मग बघा, आता मलई किती आहे? 8%, ठीक आहे, 8%। दूध किती आहे? 200 लिटर आहे। आता याचं पण किलोग्रॅम काढायचं, मग काय करायचं? 8%, टक्क्यांच्या खाली 100 गुणिले
चे 200 लिटर दूध. मी इथे काय हे 200, या 2 शून्याला हे 2 शून्य कट केले, राहिलंय काय 8 गुणिले 2. मग 8 दुने 16. समजतंय ना? हे समजलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हो मॅडम समजते. आता बघा, मग 8% मलाई म्हणजे 16 किलोग्रॅम मलाई. आता बघा, इथपर्यंत आपण प्रश्न सोडवलाय. आपल्याला पुढे विचारलंय काय बघा, एकत्र केल्यास म्हणजे हे आणि हे एकत्र जर आपण केलं तर मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा किती. म्हणजे आपल्याला इथे टक्के काढायचे. एकत्र केलं की एकूण किती टक्के मलई झाली असं आपल्याला विचारलंय. मग आता दूध आपण काय करूया, एकत्र दुधात आहे ना, मिश्रणातील दुधात बघा इथे मिश्रणातील दुधात. मग 120 अधिक 200 बरोबर किती येतं, 320 लिटर दूध आलं. आता किलोग्रॅम किती होते बघा, यांची पण आपण बेरीज करूया. 6 आणि 2 8 आणि 1 आणि 1 2, मग किती आलं 28 किलोग्रॅम. हे झालं. आता आपल्याला 320 लिटर दूध आणि त्याच्यापासून 28 किलोग्रॅम मलाई तयार होते. तर 28 किलोग्रॅम मलाई म्हणजेच किती टक्के मलाई असं आपल्याला काढायचं आहे. आणि पर्याय बघा, यांची आपल्याला बेरीज करायची नाही, टक्क्यांची आपण कधी बेरीज करत नाही, म्हणजे या गणितात तर नाही. आता बघा, मग इथे वेगवेगळे पर्याय आहेत आपल्याला. मग काय करायचं, आता दिलेल्या माहितीनुसार बघा, हे मी थोडंसं खोडते, इथे लिहून घेते. आता इथे माहिती काय दिली आपल्याला, दूध किती आहे 320. बघा, मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा सांगितले, मलईचे. मग मलई आपल्याला माहिती आहे का, नाही. मग काय करायचं, दूध आहे 320 आहे बरोबर आहे, आणि त्या दुधापासून 28 किलोग्रॅम मलई तयार झालेली आहे. आणि आपल्याला शेकडा काढायचा आहे. शेकडा माहीत नाही म्हणजे इथे काय करायचं आहे, गुणिले 100. शेकडा काढताना नेहमी दिलेल्या ह्याला 100ने गुणायचं. बघा, या शून्याला हे शून्य कट झालं. आता बेने भाग जातो बघा, बे 1 बे म्हणजे 16 दुने 32 आणि बे 5 10. आता इथे बघा, 4 चौक 16 आणि 4 7 28. आपलं उत्तर काय आलंय बघा, 7 गुणिले 5. अंशामध्ये काय आलंय 7 गुणिले 5. हे गुणिले चिन्ह आहे आणि त्याच्या खाली काय आहे, छेद आहे 4. मग 7 5 35 आणि भागिले हे 4. आता इथे आपण ना भागाकार करूया. बघा, 35 भागिले 4. मुद्दाम मी असा भागाकार करते, आपण इथे उभा भागाकार पण करू शकतो या पद्धतीनं, पण पॉईंटमध्ये उत्तर येते म्हणून. बघा, 4 7 28, 4 8 32, कारण 4च्या पटीमध्ये 35 नाही आहेत म्हणून मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 4 8 32. वजाबाकी केली, बाकी आली 3. आता इथे आपण पॉईंट घ्यायचं, कारण का तर 4पेक्षा 3 खूप छोटे आहेत. मग काय करायचं, इथे पॉईंट घेतल्यावर आपण इथे 0 घेऊ शकतो. मग आता काय येणार, 4च्या पटामध्ये 30 पण नाही आहेत, मग 30पेक्षा लहान संख्या 4 7 28. 30 मधून 28 गेले, बाकी आली 2. एकदा जर आपण इथे पॉईंट घेतले तर आपण काय करतो, भाग पूर्ण जाईपर्यंत प्रत्येक वेळेस 1 1 0 घेऊ शकतो. मग 4 5 20 यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग उत्तर किती आलंय 8.75. मग बघा, 320 लिटर दुधापासून 28 किलोग्रॅम मलाई तयार होते, म्हणजेच किती टक्के मलाई तयार होते तर 8.75. मग इथे उत्तर किती येणार आहे 8.75%. मग असा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपण या पद्धतीने सोडवला तर खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न समजला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना समजला असेल अशी मी आशा बाळगते आणि हा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देते. बघा, 8% मलईचे 50 लिटर दूध व 15% मलईचे 200 लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा किती. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. बघा, इथे एक सोपा प्रश्न आहे, घेऊया आपण. 10% वजा करून एका घराचे भाडे रुपये 36 आहे, तर मूळ घर भाडे किती. खूप सोपा प्रश्न आहे, प्रश्नातच उत्तर आहे. 10% वजा करून, टक्के नेहमी किती असतात 100 असतात. मग 100 मधून 10 कमी केले, किती आले 90. ठीक आहे, मग हे 90%. मग बघा, वजा केल्यावर किती भाडं आहे 36 रुपये. मग बघा, हे 90% म्हणजे भाडं किती आहे 36 रुपये, जे की दिलेलंच आहे. ठीक आहे,
आपण 100 घेतले, मूळचं विचारलं, मूळ म्हणजे 100% असणार आहे. आधी 100 होतं, 10 कमी केले तेव्हा एवढं झालंय. मग मूळ म्हणजे किती? 100. मग 100% म्हणजे माहीत नाही म्हणजेच काय केलं आपण? x मानून घेतलं. आता यांचं आपल्याला काय करायचं आहे? तिरकस गुणाकार. मग 90 गुणिले x बरोबर इथे बघा 90 गुणिले x बरोबर 100 गुणिले 36. 100 गुणिले 36. आता बघा x आपण आहे तसा ठेवला, 90 आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला. मग आहे तसं बघा 100 गुणिले हे 36 भागिले हे 90 तिकडे गुणाकार होता, इकडच्या घरी आल्यावर काय झालं? भागिले झालं. मग बघा या शून्याला हे शून्य कट झाले. आता बघा 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 दुने 6. परत बघा 3नेच भाग होते, 3 एके 3, 3 चौक 12. खाली 1 राहिलाय, काही फरक नाही पडत. 10 गुणिले 4 म्हणजे 1 लिहिला नाही तरीही चालतंय. 10 गुणिले 4. मग बघा 10 गुणिले 4 बरोबर किती? 10 चौक 40. मग मूळचं घर भाडं किती होतं? तर 40 रुपये होतं. बघा आशा करते आपण सर्वांना या ट्रिक्स आवडत असतील, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मगाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.